नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या समोर आहेत जगदीश दादा आणि अरुण दादा. अरुण दादा नमस्कार. नमस्कार. दादा सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज 9 वर्ष आणि या 9 वर्षानिमित्त आपला घोटकरांचा रॉकेट म्हणजे तो देखील मैदानामध्ये आलेला होता. दोन्ही साईडला नाव होता, पण आता घरी चाललंय. काय सांगाल? काय ना, पहिले प्रथम माझे सर्व युट्यूबर असतील, बैलगाडा मालक असतील आणि काही धंदेवाले असतील, सुट्टी मेकर सर्वांना आज मराठी माणसाचा नवा दिवस म्हणजे नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सर्जाचा दोन्ही साईडनं नाव होता, जोडण्यात आला आणि आता घरी निघाले. दादा आज म्हणजे सगळी जण वाट बघत होती की आज सर्जाची एक मोठी शर्यत बघायला भेटेल या मैदानामध्ये आल्याच्या नंतर. पण कसं काय आज नाव पण नाही फिरवलं ना काय नाही. काय ना, जी आमची इच्छा होती तीच गाडी आज मैदानात नव्हती. भले आज मराठी माणसाचा नवा दिवस, आज सुरुवात चांगली काढायची होती, पण काय आज जे म्हणजे व्हायचं ते आज झालं नाही. येणाऱ्या लवकरच प्रेक्षकांना लढत दिसेल. दादा सर्जाबद्दल काय सांगाल? कारण का बघतोय आपण मुंबईमध्ये तुम्ही कमी पलवताय, मग त्याची मुलं कुठं ना कुठं तरी शर्यती पण कमी बघायला भेटतात. काय सांगाल? काय ना, कमी ना, आता काय जोड होत ना. आज आज कमीत कमीत हा बोनवलीचा या सीझनचा 4था मैदान असेल का रिटर्न चालू आहे. आणि त्यामुळे उसाटण्याला 1-2 फेर रिटर्न गेलो, काय जोडत होत नाही. त्यामुळे काय होतंय, हाणाचं नुसतं न्यायचं, पण नुसतं बैलाला पण आराम देऊ शकत नाही. थोडाफार बैल पण नाही आणि त्याचे चाहते भरपूर आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे त्याला जिथं कानाकोपऱ्यात मैदान असेल मोठं, तिथं बैलाला म्हणजे करावंच लागतं. त्यामुळे नियोजन हा प्रत्येक महाराष्ट्र कानाकोपऱ्यात केला जातो. पण दादा मैदानामध्ये आल्याच्या नंतर शर्यती पण होत नाही, मग अशाने बरेचसे फॅन्स पण नाराज होतात. मग तुम्ही जास्तीत जास्त वरती पण किंवा एक चांगलं वरती नियोजन करता. काय सांगाल तुम्ही? नियोजन म्हणजे कसं, आता मुंबईला जोड होत नाही आणि मुंबईला जर चांगलं कुठे नामांकित मैदान असेल तर 100% कारण का मुंबई आपले तिथं आपण पळण्याचा प्रयत्न करतो. मग जोड होतं कधी नाही होतं ते आता त्या दिवशी ठरला जातो. परंतु बाकी कुठेही कानाकोपऱ्यात जर महाराष्ट्राचे मैदान असतं नामांकित, कारण का त्याचे चाहते आहेत आणि तो बिनजोड असेल किंवा 3 फेऱ्यात असेल, त्याचं एक नामांकित नाव असल्यामुळे त्याला ते तिन्ही फेऱ्यात असे किंवा घाटावरती असे त्याला ते तिथे न्यावंच लागते. कारण का त्याचे एक खेळ हा बैलाची पूर्णपणे म्हणजे कसे त्याला म्हणजे बिनजोड 3 फेऱ्यात कुठल्याही भागात म्हणजे त्याला कसं ती क्रेज आहे आणि त्या क्रेजच्या नुसार मला तिथं ते जावंच लागतं. म्हणजे बैलाचं पण एक नाव आहे ते. हम्म. दादा तसं बघायला गेलं तर बघा आता तुम्ही प्रेक्षकांच्या प्रेमापोटी वरती नेता खालती आणत असता, पण असं होतं बऱ्याचशा वेळेला की आपण खूप कमी मुंबई बिनजोडला पलवतो, त्याची मुलं पण शर्यती होत नसतील. काय सांगाल तुम्ही? नाही असं काय ना, खूप म्हणजे कमी पडतो. आता बघा ना, कमीत कमी आज 4थं मैदान आहे आणि आपण जर रिटर्न जात असो प्रत्येक वेळी आणि कुठेतरी जोड होत नसेल आणि बैलाला कसं पूर्णपणे म्हणजे त्याला तुम्ही फेरा तर बघितला आजपर्यंत कधी मारलेच नाही. मागे मथुरमध्ये मारलं तेव्हाच, तिथपर्यंत आजपर्यंत बैला कधी मी फेरा पण नाही मारला आणि मी डायरेक्ट शर्तच करतो. कारण का बैल पुढे आपला थांबत नसल्यामुळे फेऱ्याचा डिसिजन घेतच नाही. आणि जर 3 फेऱ्यात नाही बैल पळवला तर बैलाला प्रॅक्टिस आणि बैल पळणं हे भरपूर गरजेचं आहे. कारण बरोबर. का त्याला तसं खाणं आपण देत असतो. त्यामुळं आपलं 3 फेऱ्याचा पण त्याला पळवण्याचा आपण प्रयत्न करतो. दादा आता एक नवीन खरेदी आपल्याला बघायला भेटता, बॉस 2526. काय खरेदी आणि कशी आहे खरेदी? खरेदीमध्ये त्या दिवशी एक सदाशिवनगरमध्ये होतं. सदाशिवनगरला एक मैदान होतं आणि ते जे आपल्याला नंदी दिले ते सर्जाचे भरपूर चाहते होते आणि सर्जाजवळ ते नंदी मांडला होता आणि ते काहीतरी त्यांनी दोन्ही आदत असून ओपनला गट पास केला होता. मी तेव्हा त्यांना विचारलं का नंदी द्यायचा आहे का? ते जर बोलले तुमच्या दावणीत जायचं असेल घोटसकरांच्या तर 100% आम्ही डिसिजन घेऊ. आणि मग त्यावेळी एक प्रेमापोटी आणि एक सर्जासाठी तो नंदी एक आपल्या दावणीला दिला. त्यामुळे त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. दादा काय सांगाल? कारण का बघा सर्जाचे मुलं असू द्या किंवा तुमच्या प्रेमळ स्वभावाचे मुलं असू द्या, कुठं ना कुठं तरी प्रत्येक जण चाहता होत चालल्या आणि प्रत्येकाला वाटतं की चला नंदी विकायचा नाही, पण सर्जाच्या दावणीला जातोय ना, मग एक मोठ्या दावणीला जातोय तर काही फरक नाही पडणार. एक आपलं पण नाव मोठं होईल. काय सांगाल? नाही 100% कारण का तिथले जे म्हणजे सांगोला बाजारच्या आसपास तो गाव कुठं मोल. मोहोळ गाव होता. त्या गावातले भरपूर जण विचारले का तुम्हाला नंदी कसा दिला? काय त्यांचं सर्जा ज्या टायमाला आजारी होता त्या टायमाला ते दर्जामध्ये कमीत कमी 2 ते 3 फेरे सर्जाचे चाहतेच म्हणून ते बघायला गेले होते. आणि त्यांचं सर्जावरती प्रेम आहे. त्या प्रेमापोटी त्यावेळी एक दावणीला बैल दिला. मी त्यांचा आजही मनापासून धन्यवाद करतोय. भले काय पळेल नाही पळेल ते पुढचं आपलं नशीब आहे. आणि तो वासरू म्हणजे अतिशय सुंदर पळतो कारण का त्याने 2 गटपास पण केलेत घाटावरती ओपनला आदत असताना आणि तेच आपण त्याचा एक कला बघून ती घेतलेली आहे. 22 तारखेच्या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये सर्जा आपल्याला दिसेल का? 100% दादा बघा आज तुमच्या सोबत जी एवढी म्हणजे पोरं असतात, कुठून कुठेतरी खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्याच्या मागे सर्जाचा पल आहे. तो कुठून कुठेतरी पुढे गेल्याच्या नंतर त्यांना थांबवणं त्याला म्हणजे कठीण जातं. पण ही पोरं ना अक्षरशः जीवाचं रान करतात. त्या स्पीडला जाऊन बैल पकडतात. काय सांगाल त्यांच्याबद्दल? पहिले प्रथम म्हणजे ते माझे भाऊच आहेत छोटे. सूरज पाटील असेल, अनुज पाटील असेल,
पूर्णपणे अनुज पाटील हा मेहनत करतो. सूरज पाटील स्वतःचं काम आहे, आताच कामावरून अपडे घेऊन तो बैलासाठी आला का, कारण का त्याला पण स्वतःला बैलाची एक नंदीची सध्याची काळजी आहे का कुठे दुखापत व्हावं नाही. त्याला फक्त एक फोन केला तर 100% अरुंदा मी येतो, फक्त मला सांग किती वाजता यायचे, आणि तो त्या टायमाला 100% म्हणजे स्वतःचं काम जरी असलं तरी अपडे येणार तो नंदीसाठी. त्यांचं प्रेम आहे होते, बाकी काहीच नाही. दादा त्या दिवशी पण आता बघितलं आपण बकासूरमध्ये एक चांगली गाडी पळाली. काय सांगाल म्हणजे प्रेक्षकांची मनं जिंकताय, भले हार असू द्या किंवा जीत असू द्या, काय बोलाल? ना हरजीत म्हणजे काय, हरजीत हा बैलगाडी क्षेत्र आहे, ते हार आणि जीत ही होतच राहते. बकासूर असेल हा एक महादेवचा नंदी आहे. सर्जा आणि बकासूर हे छोटे मोठे भावच आहेत, प्रेम आहे. आणि प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा भरपूर मनातली एक एवन जोडी म्हणून ती महाराष्ट्राची मानली जातो. त्यामुळे ती कुठे ना कुठे आम्हाला 100% जसं दिवस येतील ते आम्ही पळवण्याचा प्रयत्न ते करणार ती गाडी. दादा आता बघायला गेलं तर सगळी जण सर्जाकडे मुंबईमध्ये एक अशा अपेक्षा लावून बसलेली आहेत की खूप चांगल्या चांगल्या लढती आपल्याला बघायला भेटतील का नाही, कारण का 2च महिने राहिलेले आहेत, एप्रिल आणि मार्च महिना. या 2 महिन्यामध्ये तुम्ही कसं काय नियोजन कराल? नियोजन म्हणजे आपलं नियोजन जसं आपल्याला जेव्हा चांगला नंदी वाटेल त्या नंदीमध्ये आपण नियोजन करतो. आणि आपण जेव्हा पण मैदानात येतो आपल्याला ज्या हिशोबाने नंदी असते त्या हिशोबाने आपण बिनजोडला नाव देतो. असं कधीच झालं ना आजही का सर्जा मैदान झालं का नाव नाही दिलाय. आपण मैदानात येणार, नाव देणार, हात आणि जीत काय होऊ दे, पण मैदानात आला तर 100% सर्जाचं हा नाव असणार, किंवा आपला असणार किंवा पैरेवाडे असणार, पण नाव हा 100% असणार. हा आपला खेळ आहे पहिल्यापासून. दादा आता बघा बरेचशा जुन्या जोड्या पलताना सगळीच जण सांगतात, आता कमेंट तुम्ही पण वाचताय, काय सांगाल कधी जोडी पलताना बघायला भेटेल? भेटेल, लवकरच भेटेल, कारण का आपण हा प्रत्येकाचा नंदी पाळणार. आणि यवन जोडी हा प्रत्येक म्हणजे लवकरच पडताना तुम्हाला दिसेल. दादा राहुल दादांची दावणीला नवीन एक खरेदी आली, त्याच्याकडे बघता तुम्हाला काय वाटलं? कारण का मला तर वाटतं तुमच्याशी पण संपर्क झालेला राहुल दादांचा, आणि एक चांगला नंदी आणलाय त्यांनी, काय बोला? नाही म्हणजे आता राहुल दादांचा मला स्वतःच फोन आलेला का अरुण हा बैल कसा का पळतो. मी बोललो दादा 100% येईल, हा चांगला पळतो. आणि राहुल दादांनी मला स्वतः फोन केला का अरुण बैल घेऊ. मी बोललो 100% हा नंदी घ्या, आणि एलेन हा 100% राहुल दादाच्या दावणीला नाव करेल, कारण का तो नंदी पळणार आहे. आणि आजही मी बघितलं अतिशय सुंदर हा नंदी पळाला, आणि त्यांनी ते कमबॅक करून दाखवलं महाराष्ट्राला तर मी अजून संपलो ना, मी आहे म्हणून. आता बघायला गेलं तर घोड्यामध्ये बैल पळतात ना, त्यांचं थोडंसं कुठेतरी आपल्याकडे आणल्याच्या नंतर त्यांना उडी जाम मोठी असते त्यांची, एकदम खालनं टॉप स्पीडला पळतात. मला वाटतं सर्जा आणि ती जोडी पण चांगली पळेल, काय वाटतं? न 100% ती गाडी पळेल, आणि प्रयत्न करू आपण किती एकत्र येण्याचा, कारण का एलियन हा एक घोड्यातला एक चांगला नंदी आहे. आणि तो म्हणजे घोड्यातले एक नामांकित म्हणजे त्याचं नाव आहे त्या नंदीचा, कारण का तो जी घोड्याबाड्यात कोणाला गाडी मरत नव्हती 3 राज्यात त्याने तिथे म्हणजे पराभव करणार त्यामुळे त्या नंदीचा एक पवन घोड्यामध्ये पळत होता, तेव्हा त्याचं भरपूर नाव झालं होता एलियनचा. जगदीश दा समोर, जगदीश दा बद्दल काय सांगशील? तुम्ही बोला जगदीश दा बद्दल, कारण का नियोजनाचा बेताज बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं. जगदीश दा असं नियोजन करतं, घाटावला असून द्या किंवा मुंबईचा असू द्या, त्याच्या नियोजनाला तोडच नाही, काय बोलाल तुम्ही? जगदीशदा असेल, आणि म्हणजे आमचं ते एक माझा मोठा भाऊ एकनाथ पाटील असेल, ही त्यांची एक लहानापासूनची दोस्ती आहे. हा. आणि त्यावेळीच हा ग्रुप तयार केलेला आहे. मी तर लहान होतो, मी त्याच्यामध्ये एक सामील झालो, आणि नंतर नानाशेठ आमचं सामील झालं. आम्ही चौघं असेल, एक आमचा आनंद पाटील असेल, हा एक सर्जा ग्रुप, आणि हा त्यावेळीच तयार केलेला आहे. त्याच्यामुळं म्हणजे आज जग मरपासून हे ग्रुप आम्ही चालवणार, आणि जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आई एकविरा प्रसन्न घोट हा नाव तुम्हाला 100% मैदानात दिसणारच आहे. दादा बघा या ग्रुपला किंवा या नावाला खूप यश आलेलं आहे. येणारा काल खूप म्हणजे ब्राईट आहे तुमच्या संपूर्ण दावणीचा. जाम नंदी येणार आहे. तुम्ही काही ना काही प्रत्येक मैदानात जाता, काही ना काही बघतच असता. जसं सर्जा आज दावणीला आलाय, तसं आणखी बरेचसे. आता बॉस कडे बघता काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे कशा काय प्रकारे त्याचा पल आहे? काय ना, आपल्याला जो आवडला तो नंदी आपण घेत राहतो. आता तर सर्जाचा पलतोच आपला टॉपला, त्यामुळे आपण काय लगेच मोठी खरेदी करण्याचा काय विचार करत घेतलाच ना. पण जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण सर्वात मोठी खरेदी करण्याचा पण प्रयत्न करू, आणि 100% करू, कारण का आई एकविरा प्रसन्न घोट हा 100% तुम्हाला टॉपलाच नाव दिसणार. जगदीश आणि बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या जगदीशदाकडनं जाणून घेऊया बॉस बद्दल. जगदीशदा नमस्कार. नमस्कार. दादा बरेच दिवसानंतर आपण बघतोय की दोन्ही साईडनं नाव, आणि कुठेतरी जोड नाही झाला आजच्या मैदानामध्ये. नवीन वर्षाबद्दल एक आशा अपेक्षा घेऊन आलेलो, पण गुलाल नाही आज. नाही, मैदान म्हणजे आपलं गुढीपाडव्याचं मैदान म्हणजे वर्षातून एकदा येणारा म्हणजे नामांकित मैदान आहे. जसं देसाईचं मैदान असतं तसं गुढीपाडव्याचं मैदान आहे. कारण तिथं आम्ही पळायला आलेलो, कारण आम्हाला जी अपेक्षा होती त्या गाड्यांची, आज गाड्या नव्हत्या हिशोबाने, कारण आम्ही 20 ने 21 हजार कधी नाव फिरवत नाही. त्या हिशोबाने आम्ही नाव न फिरवलं. आम्ही नाव दिलेलं दोन्ही साईडनी, नाही जोड झाला, आता बैल घरी चालला. दादा बॉस तुम्ही काय बघून खरेदी केलाय? नाही बॉस आदत आहे एकदम म्हणजे छोटा. आता बघू सर्जाच्या
पावला ठेवलं असं आम्हाला एक अपेक्षा आहे बॉसकडनं. तर आम्ही स्वतः पलतानी बघितलेलं आहे आणि त्यांनी पण मन सोडून आम्हाला त्या घोटच्या दावणीला जाईल म्हणून त्याही मन सोडून आम्हाला दिलाय, म्हणून त्यांचं खूप खूप धन्यवाद. चालेल दादा, खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज बघायला गेलं तर सर्जा पण एकदम टॉप मध्ये पळतंय. बॉसला तसेच पिंट्याला पण तुम्ही टॉप मध्ये न्याल अशी आशा करतो. धन्यवाद दादा. थँक्यू.